In this session, we are discussing about the comparison between binary weighted R to R and the revision of the last lecture. Okay, that is the types of ADC. Okay, there are two types. One is dual slope, and second one is most important successive approximation. ओके, म्हणजेच हे जे लेक्चर आपण घेत आहोत याच्यामध्ये ॲक्च्युली पाठीमागच्या लेक्चरची रिव्हिजन घेणार आहोत. आणखी थोडेसे जे स्पेसिफिकेशन ऑफ ए डी सी किंवा ॲप्लिकेशन ऑफ ए डी सी किंवा त्याच्या टाईप्समध्ये जे कम्पॅरिझन आहे याच्याबद्दलचा स्टडी करायचा आहे. आता हे ॲक्च्युली आहे ते डी ए सीबद्दलचं. मग डी ए सी असतो तो दोन प्रकारचे, एक असतो तो बायनरी वेटेड, दुसरा असतो तो आर टू आर. बायनरी वेटेडमध्ये 2:1R, 2:2R, 2:3R असे रेजिस्टरच्या व्हॅल्यू यूज केल्या जातात. आणि आर टू आरमध्ये एक म्हणजे आर आणि दुसरा म्हणजे 2R हा लॅडरच्या प्रमाणामध्ये यूज केलेला असतो. ओके, त्यानंतर आपण बघितले स्पेसिफिकेशन्स ऑफ डी ए सी. फर्स्ट वन इज रिझोल्युशन. रिझोल्युशन काय करतो, इनपुटच्या साईडला थोडा जरीसा चेंज झाला तरी तो ॲनालॉग आउटपुटच्या डायरेक्शनला लगेच दिसला पाहिजे. म्हणजेच याच्यामध्ये डिजिटल इनपुट असतो आणखी आउटपुट काय असतो, ॲनालॉग. मीन्स डिजिटल डेटा इज कन्व्हर्टेड इंटू द ॲनालॉग आउटपुट व्होल्टेज. मग ते आउटपुट व्होल्टेज हे लगेच बदललं पाहिजे जर इनपुट चेंज झाला तर. सेकंड वन इज ॲक्युरसी. आता याची जी ॲक्युरसी आहे ती कशी असली पाहिजे, हाय असली पाहिजे. मग ॲक्युरसी म्हणजेच काय, द व्हॅल्यू नियरेस्ट टू द थेरॉटिकल व्हॅल्यू, देन इट इज कॉल्ड ॲज अ ॲक्युरसी. नेक्स्ट इज अ लिनियरिटी. व्हॉट इज मीन बाय लिनियरिटी, तर लिनियरिटी म्हणजेच तर डिजिटल इनपुट काय दिलेलं आहात आणि तुमचं ॲनालॉग आउटपुट काय येतं याचा ग्राफ काढलेला बघा, आणि तो ग्राफ इज लुक लाईक धिस असा असायचा. आणि याचे जर हे पॉईंट हे कनेक्ट केले ना तर एक स्ट्रेट लाईन भेटते, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द झिरो इथून. मग ह्यांना म्हणायचं लिनियर रिलेशन बिटवीन द इनपुट ॲज वेल ॲज अ आउटपुट. लिनियर म्हणजे प्रपोर्शनमध्ये वाढतं. ओके, देन नेक्स्ट वन इज सेटलिंग टाईम. व्हॉट इज मीन बाय सेटलिंग टाईम, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला जर स्टडी करा म्हणून सांगितलं तर तुम्ही लगेच बसणार आहात का, नाही, त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागणार. तुम्ही म्हणणार की एक्झाम आल्यानंतर बसूया. हा झाला सेटलिंग टाईम. म्हणजे इनपुट दिलं आणि आउटपुट ॲक्च्युअलमध्ये यायला किती डिले भेटणार आहे याला म्हणायचं सेटलिंग टाईम. करेक्ट, म्हणजे 000 ही व्हॅल्यू होती, ही डिजिटल व्हॅल्यू दिली आणि त्याचा ॲनालॉग आउटपुट येण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला. ॲक्च्युअली तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये यायला पाहिजे, पण तसं होईल का, नाही होणार, बिकॉज इट डझंट रन ऑन अ आयडियल कंडिशन. बरोबर आहे. मग त्यावेळेला सेटलिंग टाईम हा लार्जर असू शकतो. तर स्पीड म्हणजे काय, तर नंबर ऑफ कन्व्हर्जन्स किती कॅरीड आउट केले एका सेकंदामध्ये. म्हणजे 000चं कन्व्हर्जन, 001चं कन्व्हर्जन, 010चं, 011चं याचं कन्व्हर्जन डी ए सीनं किती फास्ट केलं इन 1 सेकंड इज कॉल्ड ॲज अ स्पीड. देन त्यानंतर आपण बघितलं ते महत्त्वाचं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये रिव्हिजन घ्यायचं रिझन माझं हे आहे की ह्या दोन मेथड तुम्हाला चांगल्या प्रकारे समजाव्यात. ॲक्च्युअली आपला जो कंटेंट आहे तो ह्या लेक्चरचा इतका काय आता जास्त आपला सिलेबस राहिलेला नाही ॲक्च्युली सांगायचं झालं तर, कारण मॅक्झिमम एक लेक्चर किंवा 2 लेक्चर जास्तीत जास्त तर आपला इथं सिलेबस संपतोय. म्हणून हा जो पॉईंट आहे हे तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित समजावे, कारण या चॅप्टरमधला एकही मार्क आपल्याला जर एक्झाम ह्यात थेरॉटिकल होऊ देत, सब्जेक्टिव्ह होऊ दे किंवा ऑब्जेक्टिव्ह, एकही मार्क यातला घालवायचं नाही आहे. व्हॉट इज मीन बाय ADC? ADC means a device which convert analog input into the digital output. Correct? Then याच्यामध्ये जो आहे तो ड्युअल स्लोप इंटिग्रेटर ADC. Why it is called as a dual slope? Because at the output we get 2 slopes. हा जो आहे तो ॲनालॉग इनपुट व्होल्टेजचा आणि हा जो आहे तो कुणाचा रेफरन्स व्होल्टेजचा, असे आपल्याला 2 स्लोप भेटतात. म्हणून याला म्हणायचं ड्युअल स्लोप. मग इंटिग्रेटर काय करतो, इंटिग्रेटर हा एकत्र आणतो सगळे सिग्नल्स, म्हणून त्याला इंटिग्रेटर म्हटले. कम्पॅरेटर काय करतो, कम्पेअर करतो. आता इथं जो स्विच वापरला आहे तो कोणता, सिंगल पोल ट्रिपल थ्रो. म्हणजे एकदा हा ॲनालॉग व्होल्टेजला कनेक्ट होणार, एकदा रेफरन्स व्होल्टेजला कनेक्ट होणार आणि जर इनपुट नसेल तर ग्राउंडला कनेक्ट होणार. मग इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पल काही ना काहीतरी आउटपुट मिळणार.
ते कसं, ह्या दोन्हींमध्ये कम्पॅरिझन करून. आता हे जर व्होल्टेज VO मिळालेलं जर पॉझिटिव्ह असेल, इफ इट इज पॉझिटिव्ह देन सिग्नल गोज टू 1. कोणाला? कम्पॅरेटरला. इफ VO इज निगेटिव्ह देन सिग्नल गोज टू कम्पॅरेटर आउटपुट 0. ज्या वेळेला 1 येईल ना त्यावेळेला तो कंट्रोल लॉजिकला म्हणतो स्टार्ट युअर कन्व्हर्जन. अँड ॲट दॅट टाइम द आउटपुट व्होल्टेज इज कन्व्हर्टेड इन टू द डिजिटल आउटपुट. ओके. आणि इथं एन स्टेज काउंटर दिलाय. आता एन स्टेज काउंटर म्हणजे काय? ॲक्च्युअलमध्ये किती व्हॅल्यूमध्ये मला डिजिटल व्हॅल्यू म्हणजे दिलेला जो ॲनालॉग व्होल्टेजचा सिग्नल आहे हा किती व्हॅल्यूमध्ये मला कन्व्हर्ट करायचा आहे, किती डिजिटल व्हॅल्यूमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल 0 0 1 0 घेतलं तर ह्या 3 झाल्या ना, 3 बीट झाले. त्यानंतर 0 0 0 0 जर झाला तर 4 बीट झाले. मीन्स एन स्टेज काउंटर इज यूज टू डिसाईड analog output voltage is converted into the how many bits. ओके. आणि त्यानंतर मला इथे डिजिटल आउटपुट भेटणार. महत्त्वाचं काय लक्षात ठेवा की याच्यामध्ये ड्युअल स्लोप म्हणजे 2 स्लोप भेटतात आउटपुटला. त्यानंतर याचा जो कम्पॅरेटरचं आउटपुट असतं ते जर VO हा पॉझिटिव्ह असेल ॲज रिस्पेक्ट टू द इथला जो ग्राउंड आहे त्याच्याशी, तर आपल्याला आउटपुट 1 भेटतं. 1 भेटलं तर कंट्रोल लॉजिक म्हणणार काय, वर्किंग कन्व्हर्जन स्टार्ट करा. आणि कन्व्हर्जन स्टार्ट केल्यानंतर काय करणार, ते डिजिटली आउटपुट देणार. आणि ज्या वेळेला VO निगेटिव्ह असेल ॲट दॅट टाईम VO इज निगेटिव्ह बिकॉज ऑफ कम्पॅरेटरचं आउटपुट इज 0. सो कंट्रोल लॉजिक डझंट ऑपरेट, कन्व्हर्जन स्टार्ट होणार नाही, कुठलंही कन्व्हर्जन केलं जाणार नाही. EOC मीन्स एंड ऑफ कन्व्हर्जन. ही आहे ती डायग्रॅम. हा एक स्लोप मिळतो ॲनालॉग व्होल्टेजचा, हा एक स्लोप मिळतो निगेटिव्ह रेफरन्सचा. हे जर डीप बघायला गेलं ना तर भरपूर आहे अगदी डिटेल. पण ॲक्च्युअलमध्ये जर बघावं तर तुमच्याशी ह्याचा म्हणजे इतकं रिलेशन नाही आहे कॉम्प्युटर ब्रांचची. त्यामुळं मला हे इन डिटेल सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. आपल्याला जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपण करूया. ओके. कारण ते जर सगळं सांगायला गेलं तर तुम्ही जे आता जेवढं शिकलाय ना ते पण विसरून जाल. देन इट्स अबाउट द वर्किंग. आता महत्त्वाची म्हणजे कोणती तर सक्सेसिव्ह ॲप्रॉक्झिमेशन. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये याची रिव्हिजन घेण्याचे रिझन म्हणजे हेच आहेत की हे 2 महत्त्वाचे. त्यातल्या त्यात सगळ्यात म्हणजे माझा आवडता आहे तो सक्सेसिव्ह ॲप्रॉक्झिमेशन. कारण याच्यामध्ये एक बेसिक अशी एक थेअरी आहे चांगली, जे एक लॉजिक आहे. तो आलेला आपलं कन्व्हर्जन आहे ते व्यवस्थितरित्या चेक करतो की बाबा हां मी जे आलेलं आहे ते आउटपुट तेच आहे का, व्हेरीफाय करतो. आणि मग ठरवतो की हां मी जे ॲनालॉगचं डिजिटल कन्व्हर्जन केलं आहे हे बरोबर आहे का नाही, हे व्हेरीफाय करण्याचं म्हणजे फीडबॅक. आता समजा आम्ही तुम्हाला शिकवतोय पण ते चांगलं आहे का नाही हे कधी कळणार, तर 2 वे कम्युनिकेशन आहेत असणार त्यावेळेलाच ना. म्हणजे शिकवल्यानंतर तुम्ही देखील रिस्पॉन्स दिला की बाबा हां समजतंय, नाही समजत, एक तर 2 आन्सर असतील बरोबर. किंवा आम्ही शिकवल्यानंतर तुमचा मला फीडबॅक कधी मिळणार, ज्यावेळेला तुम्हाला टेस्टला चांगले मार्क मिळतील, तुम्ही ओव्हरऑल एक्झामला चांगले मार्क द्याल. म्हणजे हा तुमचा आम्ही फीडबॅक घेतला या कन्सिडरेशननं. तुम्ही जे घेतलेलं आहे त्याच्यावरती अभ्यास केला का. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतोय तर एकमेकाला आपण पूर्णपणे काय करून घेतोय, जाणून घेतोय, फीडबॅक घेतोय. आणि ते करण्याचं काम ह्या सक्सेसिव्ह ॲप्रॉक्झिमेशन ADC मध्ये होतं. मीन्स ॲनालॉग इनपुट व्होल्टेज इज गिवन टू द कम्पॅरेटर पॉझिटिव्ह टर्मिनल, हा पॉझिटिव्ह आहे. आणि इथून आलेलं DACचं आउटपुट व्होल्टेज आहे इट इज गिवन टू द निगेटिव्ह टर्मिनल. हिअर वन इज SAR इज नथिंग बट द सक्सेसिव्ह अप्रॉक्झिमेशन रेजिस्टर. हिअर वन इज SOC स्टार्ट ऑफ कन्व्हर्जन. नेक्स्ट वन इज EOC end of conversion, and here we get the digital output, and last one is nothing but the DAC digital to analog converter. म्हणजे ADC मध्येच DAC वापरलाय हे समजून घ्या मुळात. आणि असा टाईप कोणता आहे, सक्सेसिव्ह ॲप्रॉक्झिमेशन ADC, राईट. आता याचा ॲक्च्युअल लॉजिक बघूया. लॉजिक हे आहे की हा स्टार्टिंगलाच रिसेटलाच व्हॅल्यू देतोय 1 0 0 0 0 0 0 0. 8 बीटचा असतो. हे 4 बीट, हे 4 बीट. ओके. आता काय केलं जातं, ह्या व्हॅल्यू हा या DACला देतो.
म्हणजे ह्या 10000000. मग डी ए सी काय करणार, ह्या व्हॅल्यू डिजिटल आहे याचं ॲनालॉगमध्ये रूपांतर करणार आणि म्हणणार ह्याचं किती आली व्हॅल्यू 8 व्होल्ट आली फॉर एक्झाम्पल. मात्र ॲनालॉग इनपुट व्होल्टेज किती दिला आहे, 10 व्होल्ट दिला आहे. मग आता 10 व्होल्ट मोठं की 8 व्होल्ट मोठं, साहजिकच 10 व्होल्ट मोठं, मीन्स व्ही ए इज ग्रेटर दॅन व्ही डी. मग असा सिग्नल कुणाला जातो, या एस ए आरला. मग एस ए आर म्हणतोय काय, असा आहे का, मग एक काम करा, हा जो 1 आहे ना याच्यासोबतचा हा पुढचा 1 करा. आता किती येतं आहे बघा, आता आलं 9 व्होल्ट. मग तो म्हणतो अजून देखील कमी आहे, मग हा 1 करा. मीन्स व्हेनेवर व्ही ए इज ग्रेटर दॅन व्ही डी, ॲनालॉग व्होल्टेज इज ग्रेटर दॅन डिजिटल व्होल्टेज. डी ए सीचं जे आहे ते आलेलं व्होल्टेजला आपण डिजिटल व्होल्टेज म्हणूया. ते 9 व्होल्ट हे कमी आहे 10 व्होल्टपेक्षा, त्यावेळेला पुन्हा इथला 1 होणार, पुन्हा जर कमी असेल तर पुन्हा 1 होणार आणि हा असं सगळं कंडिशन चेक करणार. ही झाली फर्स्ट कंडिशन, व्हेन एव्हर व्ही ए इज ग्रेटर दॅन व्ही डी, राईट. देन द नेक्स्ट वन आहे ते अशीच कंडिशन. मग हा चेक करणार आणि फॉर एक्झाम्पल समजा यानं म्हटलं की याचं उत्तर 11 व्होल्ट येते, कोणी म्हटलं डी ए सीनं, राईट. 11 व्होल्ट हे 10 व्होल्टपेक्षा काय झालं, ग्रेटर, देअरफॉर व्ही डी इज ग्रेटर दॅन व्ही ए. बरोबर आहे. ॲट दॅट टाइम धिस 1 बिकम्स 0 अँड धिस बिकम्स 1. मग हा पुन्हा कॅल्क्युलेट करेल, पुन्हा म्हणेल 12 व्होल्ट आलं, मग पुन्हा हा 0 होतो आणि हा पुढचा 1 होतो. मग पुन्हा म्हणेल हा 13 व्होल्ट आला, मग पुन्हा हा 0 होतो आणि पुढचा आहे तो 1 होतो. हे असं कंटिन्युअसली रिपीटिंग अप, हे सगळे 8 बिट्स कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत. आणि इन केस एखादी व्हॅल्यू आपण हे असं सगळं करूपर्यंत कन्व्हर्जन वगैरे अशी एखादी व्हॅल्यू ही आली आणि त्यावेळेला ॲन्सर दिलं व्ही डीचं 10 व्होल्ट, व्ही एचं पण किती आलं 10 व्होल्ट. आता ॲट दॅट टाइम व्ही ए इज इक्वल टू व्ही डी, सो व्हॅल्यूज आर नथिंग बट सेम. सो एस ए आर गेट्स इट्स एक्झॅक्ट व्हॅल्यू विच इज नथिंग बट 0110 अँड 0000. समजतंय. म्हणजे ह्या व्हॅल्यू काय झाल्या, सेम झाल्या. आता तो इथं कम्पॅरेटरला पाठवल्यावर हे +10 हे -10, ह्या दोन्हींची वजाबाकी होणार, इथं 0 येणार आणि ज्या वेळेला इथं 0 येईल त्यावेळेला तो काय म्हणतोय, आत्ता कन्व्हर्जन स्टॉप करा, बिकॉज वी गेट द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ द ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, राईट. हे सगळं महत्त्वाचं आहे. या दोन्हींपैकी एक, आणखी जे डी ए सीचे टाईप्स घेतले, बायनरी वेटेड ॲज वेल ॲज R2R लॅडर, त्यातला दोन्हीपैकी एक हमखास विचारला जाईल. अँड दिस इज ऑल अबाउट इट्स थेरी. ओके, नेक्स्ट स्लाईड बघूया, जे ॲक्च्युअलमध्ये आजच्या लेक्चरला आपल्याला बघायची आहे ती. ओके, ॲक्च्युअल आजचं लेक्चर आहे ते या स्लाईडपासून स्टार्ट होतं. मग याच्यामध्ये कम्पॅरिझन आहे. आता तुम्हाला मी ऑलरेडी म्हणलेलं की ए डी सीचे टाईप्स असतात 3, रॅम्प ए डी सी, ड्युअल स्लोप ए डी सी अँड सक्सेसिव्ह ॲप्रॉक्झिमेशन ए डी सी, करेक्ट. मग सक्सेसिव्ह ॲप्रॉक्झिमेशन आणि ड्युअल स्लोप हा तेवढा आपल्या सिलेबससाठी आहे, महत्त्वाचा आहे. रॅम्प काही इतका महत्त्वाचा नाही, तरी देखील आपण कम्पॅरिझनसाठी घेतलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तो लक्षात ठेवा, नाही वाटलं तर नाही ठेवलं तरी चालेल. ओके, आता फर्स्ट पॉईंट इज अ कन्व्हर्जन टाईम. व्हॉट इज मीन बाय कन्व्हर्जन टाईम? कन्व्हर्जन टाईम इज नथिंग बट द स्पीड, किंवा किती वेळामध्ये कन्व्हर्ट केले. म्हणजेच काय, ए डी सी ॲनालॉग इनपुट असणार आहे, डिजिटल आउटपुट असणार आहे. एखाद्या ॲनालॉग सिग्नलचं डिजिटल आउटपुट होण्यासाठी किती वेळ लागला त्याला म्हणायचं कन्व्हर्जन टाईम. रॅम्प ए डी सीसाठी कसा असतो, तो शॉर्ट असतो. ड्युअल स्लोपसाठी भरपूर वेळ, लॉंगेस्ट. आणखी सक्सेसिव्ह अप्रॉक्झिमेशन त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, ड्युअल स्लोपपेक्षा कमी, म्हणून सक्सेसिव्ह अप्रॉक्झिमेशन चांगला असतो. त्यानंतर स्पीड म्हणजेच काय, तर स्पीड म्हणजेच हाऊ मेनी कन्व्हर्जन्स आर कॅरीड आउट इन 1 सेकंड, राईट.
मग ते कशा असतात, स्पीड आपलं नेहमी मॅक्झिमम असलं पाहिजे. मग रॅम्प ADCमध्ये ते फास्टेस्ट असतं, ड्युअल स्लोपमध्ये ते स्लोवेस्ट असतं, आणखी सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन फास्टर. ओके. त्यानंतर ॲक्युरसीमध्ये रॅम्प ADC लेस, ड्युअल स्लोप मोर, आणि हा जो आहे तो मॉडरेट. ॲक्च्युअलमध्ये आय थिंक इथं काहीतरी लिहायला गफलत झाली असेल. हा जो आहे तो मोर, सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन, आणि हा जो असतो तो मॉडरेट. कारण का सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशनमध्ये तो पुन्हा इव्हॅल्युएट करतो आलेली व्हॅल्यू बरोबर आहे का नाही ते. मे बी बुकमध्ये त्यांनी चुकून लिहिला असेल, मात्र हा आहे तो मोर ॲक्युरेट ॲज कम्पेअर टू द ड्युअल स्लोप. देन द नेक्स्ट वन इज अ कॉस्ट. रॅम्प ADCची हाय असते, त्यानंतर ड्युअल स्लोप लो, आणखी सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन मॉडरेट. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत याचे आहे ते हाय स्पीड, रॅम्प ADC, व्हेरी हाय ॲक्युरसी, डिसॲडव्हान्टेजेस हाय कॉस्ट, लॉंगर कन्व्हर्जन टाईम, नॉट एनी म्हणजे कुठल्याही प्रकारचं डिसॲडव्हान्टेजेस नाही, ही सिस्टीम चांगली असते. मग ती कोणती आहे, सक्सेसिव्ह ॲप्रॉक्सिमेशन. अँड द लास्ट वन इज ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशन कुठं कुठं वापरलं जातं रॅम्प ADC, CRO म्हणजेच कॅथोड रे ऑसिलोस्कोप, फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन म्हणजे लाईट कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये लाईट वेव्ज यूज केल्या जातात ट्रान्समिशनसाठी. आणि त्यानंतर आहे तो इन डाटा ॲक्वायजिशन, दोन्ही पण म्हणजे हे देखील आणि हे देखील कुठं वापरतात, इन डाटा ॲक्वायजिशन. डाटा ॲक्वायजिशन म्हणजे काय, डाटा एकत्र करणे, आणि तो एकत्र केलेला डाटा एकतर ॲनालॉगमध्ये कन्व्हर्ट करणे किंवा डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करणे. आता आपण जो करतोय तो ड्युअल स्लोप आणि सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशनमध्ये ॲनालॉगचा डिजिटलमध्ये. म्हणजे ॲनालॉग डाटा डिजिटल डाटा हा काय करेल, तो ॲक्वाईज करेल. ॲक्वाईज म्हणजे एकत्र करणे, राईट. दिस इज ऑल अबाउट द कम्पॅरिझन बिटवीन ऑल टाईप्स ऑफ द ADC. ओके. देन जसे आपण स्पेसिफिकेशन बघितले कुणाचे, DACचे. मग DACचे बघितलं बघा, रिझोल्युशन बघितलं, त्यानंतर आणखी त्याच्याबद्दल काय बघितलं, स्पीड बघितलं, त्यानंतर आणखी सेटलिंग टाईम बघितलं, बरोबर. तशाच प्रकारचे स्पेसिफिकेशन आहेत ADCचे. आता स्पेसिफिकेशन्स आर नथिंग बट द कॅरेक्टरिस्टिक. ओके. फर्स्ट वन इज अ रिझोल्युशन. म्हणजेच रेझोल्युशन म्हणजे आपण तिकडे काय बघितलेलं DACमध्ये, जरी इनपुट दिला तरी आउटपुटला त्याने चेंजेस लगेच दाखवले पाहिजेत. ADCमध्ये काय लिहायचं, इट इज अ डिफाईन्ड ॲज मॅक्झिमम नंबर ऑफ डिजिटल आउटपुट कोड्स, नाही कोड्स. इट इज अ डिफाईन्ड ॲज मॅक्झिमम नंबर ऑफ डिजिटल आउटपुट कोड्स. मॅक्झिमम नंबर किती कोड्स तयार होतात, तर 2n, त्याला म्हणायचं रिझोल्युशन. म्हणजेच डिजिटल आउटपुट येणार ना, ते किती येणार, तर 2n येणार. त्याला म्हणायचं काय, रिझोल्युशन. ओके. रिझोल्युशनचं स्पेलिंग पण चुकलं आहे बघा, RESOLUTION असं पाहिजे, रिझोल्युशन. देन नेक्स्ट वन इज अ कन्व्हर्जन टाईम. आता कन्व्हर्जन टाईम म्हणजेच काय, तर ऑलरेडी मी तुम्हाला कम्पॅरिझन करताना सांगितलं की टोटल टाईम रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट ॲनालॉग इनपुट इनटू द डिजिटल आउटपुट. एखादी जर व्हॅल्यू तुम्हाला 10 व्होल्ट दिली तर त्याची तुम्ही डिजिटलमध्ये रूपांतर करण्यासाठी, डिजिटल इज नथिंग बट द बायनरी 011010 काय असेल ते, त्याला म्हणायचं कन्व्हर्जन टाईम. आयडियली ते कसं असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे, म्हणजे कन्व्हर्जन फास्ट, आत्ता दिलं की आत्ता लगेच तयार, फ्रॅक्शन ऑफ सेकंड. बट प्रॅक्टिकली ते कसं असलं पाहिजे, कमीत कमी असलं पाहिजे. 1 सेकंड लागू दे, 2 सेकंड लागू दे, 3 सेकंड, 4 सेकंड, 5 सेकंड, ह्यातलं कमीत कोणतं आहे, 1 सेकंड. एवढ्या कमी वेळामध्ये ते कन्व्हर्जन करू दे. ओके. दिस इज ऑल अबाउट द स्पेसिफिकेशन्स ऑफ ADC. One is resolution, second one is conversion time. And the last point of this lecture is the applications of ADC. म्हणजे ADC कुठं कुठं यूज केलेला असणार आहे. डिजिटल व्होल्टमीटरमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये डाटा हा ॲनालॉग इनपुटचा असतो, मात्र व्हॅल्यू काय दाखवतो व्होल्टमीटर, हा डिजिटलमध्ये दाखवणार. ॲक्च्युली तुमचं टेम्परेचर मेजर करणार आणि ते डिजिटली व्हॅल्यू दाखवणार, तिथं ते ADC.
डाटा ॲक्वायझेशन सिस्टीम ऑलरेडी मी अगोदर सांगितले, डिजिटल रेकॉर्डिंग आणि इन CNC मशीन. CNC मशीन आपण बऱ्याच वेळेला रिलेटेड टू द मेकॅनिकल ब्रांच. CNC कॉम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल आपण ते म्हणतो आहे, ॲक्च्युली मेकॅनिकल ब्रांच आहे, पण त्याच्या पहिल्या शब्दात आपली ब्रांच येते कॉम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल. कॉम्प्युटरचा वापर करून आपण सगळं कंट्रोलिंग करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ॲनालॉगचा डाटा डिजिटल करावा लागतो. ओके, देअरफॉर these are the applications of ADC where analog to digital converter is used. ओके, आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं आपण, तर पाठीमागच्या लेक्चरचा ओव्हरव्ह्यू. ओके, आणि ह्या लेक्चरचे थोडेच पॉईंट होते. ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आता एक लेक्चर घेतल्यानंतर आपला सिलेबस संपतो. इथून पुढं CPLD PAL हे जे आहेत ते कन्सेप्ट तेवढी बघायचे राहिलेत, ते पुढल्या किंवा त्याच्या पुढल्या लेक्चरला संपतात. आतापर्यंत जे आपण घेतलेलं आहे हे एकदा तुम्ही पुन्हा एकदा रिवाईज करा. महत्त्वाचं काय, ADCचे 2 टाईप्स, DACचे 2 टाईप्स, त्यातलं एक किंवा यातलं एक पडणार. आणि स्पेसिफिकेशनच्या डेफिनेशन्स लक्षात ठेवा. ओके, वी विल स्टॉप हिअर अँड विल कंटिन्यू नेक्स्ट लेक्चर फ्रॉम द पॉईंट CPLD or PAL.